नमस्कार. आगामी खरीप हंगामाची चाहूल लागतीये आणि त्यासोबतच पूर्वतयारीची धांदलही सुरू झालीये. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या माहितीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी बियाण्यांचे अधिकृत दर जाहीर केलेत. आणि हो, याच खरीप 2026 बियाणे दरपत्रकाचं आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कृषी नियोजनासाठी ही माहिती खरोखरच खूप महत्त्वाची ठरणार आहे. 2026 बघता बघता खरीप हंगाम 2026 वेगाने जवळ येतोय. शेतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर योग्य वेळी अचूक नियोजन करण्याला काहीच पर्याय नसतो. आणि या नियोजनाची अगदी पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी कोणती? तर दर्जेदार बियाण्यांची निवड. हे आगामी वर्ष डोळ्यांसमोर ठेवून ही माहिती आत्ताच समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत एक नजर टाकूया. खरीप 2026 ची पूर्वतयारी, ज्वारी आणि मुगाचे वाण, त्यानंतर तूर आणि सोयाबीनचे दर, बाजरीची उपलब्धता आणि शेवटी खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे संपर्क क्रमांक. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. खरीफ 2026 बियाणे पूर्वतयारी. आता ही आकडेवारी आणि माहिती नेमकी आलीये कुठून? तर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने म्हणजेच आपल्या VNMKVने खरीफ हंगामासाठी हे प्रमाणित बियाण्यांचे दर नुकतेच जाहीर केलेत. तुम्हाला तर माहीतच आहे, उत्तम उत्पादनाचा पाया हा नेहमीच उच्च दर्जाच्या बियाण्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे हे दरपत्रक एका अचूक मार्गदर्शकासारखं काम करेल, ज्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच खात्रीशीर आणि दर्जेदार बियाणं मिळवणं खूप सोपं होईल. पुढे जाऊया. आपला दुसरा विभाग, ज्वारी आणि मुगाचे वाण. सर्वात आधी पाहूया ज्वारीबद्दल. विद्यापीठाने ज्वारीचा अत्यंत उच्च दर्जाचा परभणी शक्ती हा प्रमाणित वाण विक्रीसाठी उपलब्ध करून दिलाय. शक्ती या नावातच सगळं काही आलंय. हा वाण त्याच्या भक्कम उत्पादन क्षमतेसाठी आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तग धरून राहण्यासाठी विशेष ओळखला जातो. दरांच्या बाबतीत बोलायचं तर नियोजन अगदी पारदर्शक आहे. ज्वारीच्या या परभणी शक्ती वाणाचा प्रति किलो दर 125 रुपये इतका निश्चित करण्यात आलाय आणि याची 4 किलोची बॅग 500 रुपयांना मिळते. म्हणजे पहा, लहान किंवा मध्यम क्षेत्रावर लागवड करायची असेल तर हा 4 किलोचा पर्याय खिशाला परवडणारा आणि अगदी सोयीस्कर आहे. ज्वारीनंतर आता कडधान्यांकडे वळूया. मुगाच्या लागवडीसाठी विद्यापीठाने BM 2003-2 हा अत्यंत विश्वासार्ह आणि प्रमाणित वाण आणलाय. हमखास आणि चांगल्या उत्पादनासाठी हा खरोखरच एक उत्तम पर्याय मानला जातो. मुगाच्या या वाणासाठी प्रति किलो दर 220 रुपये ठेवण्यात आलाय. याची 6 किलोची बॅग तुम्हाला 1320 रुपयांना मिळेल. आर्थिक नियोजन करताना या 6 किलोच्या बॅगचा नक्कीच विचार करता येईल. आता आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विभाग, तूर आणि सोयाबीनचे दर. आपल्याकडच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या या नगदी पिकांबद्दल जाणून घेऊया. इथे तुरीच्या वाणांमधील विविधता खरंच खूप लक्षवेधी आहे. 2 प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. एक आहे BDN 1341 गोदावरी, ही पांढऱ्या रंगाची तूर आहे, आणि दुसरी आहे BDN 716, जी लाल तूर आहे. जमिनीचा प्रकार आणि बाजारातली मागणी लक्षात घेऊन पांढरी किंवा लाल तूर निवडण्याचा एकदम उत्तम पर्याय इथे मिळतोय. पांढरी असो वा लाल, दोन्ही तुरीच्या वाणांचा प्रति किलो दर मात्र एकच आहे, तो म्हणजे 250 रुपये. पण इथे एक विशेष गोष्ट आहे. विद्यापीठाने 2 वेगवेगळ्या आकारांच्या बॅग्स उपलब्ध करून दिल्यात. 2 किलोची बॅग 500 रुपयांना तर 6 किलोची बॅग 1500 रुपयांना मिळेल. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी छोटी बॅग आणि मोठ्या क्षेत्रासाठी 6 किलोची बॅग. हे नियोजन खरंच अतिशय विचारपूर्वक केलंय. आता वळूया सर्वात जास्त लागवड होणाऱ्या आणि बाजारात चांगलाच दबदबा असलेल्या पिकाकडे, सोयाबीन. आगामी हंगामासाठी सोयाबीनचे 2 अत्यंत दर्जेदार आणि प्रीमियम वाण उपलब्ध आहेत. MAUS 1622 आणि MAUS 612. हे दोन्ही वाण भरघोस उत्पादनाची हमी देतात बरं का. सोयाबीनच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे याचा मूळ दर. तो आहे फक्त 100 रुपये. होय, सोयाबीनच्या या प्रमाणित बियाण्यांसाठी प्रति किलो 100 रुपये असा एकदम स्पष्ट आणि एक समान दर निश्चित करण्यात आलाय. यामुळे खर्चाचा अंदाज बांधणं अगदी सोपं होऊन जातं. याच 100 रुपये प्रति किलो दराने सोयाबीनसाठी थेट 26 किलोची मोठी बॅग उपलब्ध आहे, जिची एकूण किंमत 2600 रुपये होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की थेट 26 किलोचीच बॅग का? कारण साधी गोष्ट आहे, सोयाबीनसाठी एकरी लागणारं बियाण्यांचं प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत खूप जास्त असतं. त्यामुळे ही मोठी बॅग व्यावहारिकदृष्ट्या अगदी योग्य ठरते. पुढचा विभाग, बाजरीची उपलब्धता आणि दर. विद्यापीठाच्या या अधिकृत दरपत्रकातलं हे शेवटचं महत्त्वाचं पीक. बाजरीसाठी जो प्रमाणित वाण आहे त्याचं नाव आहे HB 1200. बियाणं खरेदी करताना वाणाचं नाव आणि क्रमांक अचूक माहीत असणं केव्हाही चांगलं. त्यामुळे या HB 1200ची विशेष नोंद नक्की करून ठेवा. बाजरीसाठी प्रति किलो दर 190 रुपये इतका आहे आणि याची बॅग अतिशय आटोपशीर म्हणजेच 1.5 किलोची आहे, जिची किंमत फक्त 285 रुपये होते. बाजरीचं बियाणं तसंही कमीच लागतं, त्यामुळे छोट्या क्षेत्रावर लागवड करायची असेल तर हा 1.5 किलोचा पर्याय एकदम सोयीस्कर आहे.
आणि आता आपला शेवटचा विभाग, महत्त्वाचे संपर्क तपशील. बियाणे खरेदीसाठी प्रत्यक्ष काय करावं लागेल आणि पुढची पायरी काय असेल ते पाहूया. तत्पूर्वी बीज प्रक्रिया केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर संतोष अशोकराव शिंदे यांचं एक महत्त्वाचं आव्हान ऐकण्यासारखं आहे. ते म्हणतात, शेतकऱ्यांनी वेळेत बियाण्यांची खरेदी करून खरीप हंगामाची तयारी पूर्ण करावी. त्यांनी वेळेचं महत्त्व अगदी बरोबर ओळखलंय. ऐन हंगामाच्या वेळी होणारी धांदळ आणि धावपळ टाळायची असेल तर आताच पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. श्री पारस एम पवार यांचा क्रमांक आहे 9284 72 44 83 आणि श्री किरण जाधव यांचा क्रमांक आहे 77 73 94 10 10. हे क्रमांक कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे पुढची कार्यवाही एकदम सोपी होईल. तर या सगळ्या सविस्तर माहितीनंतर एकच प्रश्न उरतो. एका भरघोस आणि यशस्वी खरीप हंगामासाठी तुमची पूर्वतयारी पूर्ण झालीये का? लक्षात घ्या, ही केवळ बियाण्यांची खरेदी नाहीये, तर ही एका समृद्ध भविष्याची गुंतवणूक आहे. आज आपण पाहिलेले हे प्रमाणित वाण आणि त्यांचे योग्य दर तुमच्या कृषी नियोजनाला नक्कीच एक योग्य दिशा देतील. योग्य नियोजन करूया, वेळेत खरेदी करूया आणि चांगल्या उत्पन्नासाठी सज्ज होऊया. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासह लवकरच पुन्हा भेटूया.